नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थोडासा विषय मी जो आज घेतलेला आहे तो सामाजिक विषय घेतलेला आहे आणि ह्यातनं थोडासा जरी आपण काहीतरी ह्यातनं संदेश जर घेतला असा तर खरोखर थोडंसं मला पण बरं का वाटेल. कारण अनेक वर्षे मी कमीत कमी 10 वर्षे पतसंस्थेमध्ये मॅनेजर पदावर काम केलेली व्यक्ती असून सध्या मी वकिली करत आहे. मित्रांनो, आजचा विषय व्हिडिओचा जो आहे, आपली आर्थिक परिस्थिती आणि उद्याची असणारी आपली स्वप्न याचा ताळमेळ घालत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांच्यासाठी आर्थिक खाईमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजेच फायनान्स कंपन्या ज्या असतात त्या फायनान्स कंपनीचं कर्ज एवढं तुम्ही घेऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती असेल. कारण मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे. असेच माझे पक्षकार अधिक मित्र यांनी फायनान्स कंपनीकडून घर बांधणीसाठी 20 लाख रुपये कर्ज केलं आणि 30 लाख रुपयेचा बंगला बांधला. ही गोष्ट आहे मित्रांनो 2015ची. त्यावेळी 20 लाख रुपये त्यांना सांगितलं की फायनान्स कंपनीनं अनेक वेळा त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही गृहकर्ज देतो, घरासाठी घर बांधणीसाठी कर्ज देतो. आणि ह्या व्यक्तीनं घराचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि ह्या स्वप्नासाठी त्यांनी 20 लाख रुपये कर्ज काढायचा निर्णय घेतला. आणि कर्ज काढण्याचा निर्णय घेत असताना मित्रांनो, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा शेती उद्योग वगैरे करत असतो, दुसरा मुलगा आहे तो व्यवसायाच्या माध्यमातून पैसे मिळवत असतो. आणि फायनान्स कंपनीनं 22,000 रुपये कर्जाचा हप्ता हा महिन्याला नेमून दिलेला होता. आणि ही व्यक्ती जे आहे तो किरकोळ छोटा व्यवसाय करते. मग ह्या आपल्या पक्षकाराचं असं मत होतं की माझ्या किरकोळ व्यवसायातून थोडीफार शेती आहे 2-4 एकर, त्या शेतीतून आणि ह्या छोट्याशा व्यवसायातून मी माझा घरखर्च चालवू शकतो. आणि जी माझी 2 मुलं आता मिळवते आहेत त्या दोन्ही मुलांनी एक 11,000 रुपये जरी दिले तर 22,000 रुपयेचा हप्ता हा फायनान्स कंपनीचा वेळेवर जाऊ शकतो. अशा पद्धतीनं त्यांनी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, 20 लाख रुपये कर्ज घेतलं. सांगताना फायनान्स कंपनीनं व्याजदर सांगितला की 9% तुम्हाला व्याजदर पडणार आहे. आणि ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये जो व्याजदर लावण्यात आलेला होता तो 22% व्याजदर लावण्यात आला होता. आणि सदरचा 22,000 हा फ्लॅट रेट लावलेला होता. आणि त्यामध्ये दंड व्याज, रिकव्हरी व्याज, चेक बाउन्स असे अनेक प्रकारच्या रकमा त्याच्यावर टाकण्यात होत्या. सदरचा हप्ता हा त्यांनी एक 6 महिने व्यवस्थित भरला. 6 महिन्यानंतर घरगुती वाद निर्माण झाला. पहिला मुलगा हा व्यसनी झाला, दारूच्या व्यसनी आहारी गेला. त्यामुळे त्याच्याकडून जे काय 11,000 रुपये महिन्याला यायचे होते ते थांबलेत. त्यानंतर कसं तरी एक 6 महिने ह्यांनी व्यवस्थित हप्ते स्वतःच्या इन्कममधनं, दुसऱ्या मुलाच्या इन्कममधनं हप्ता भरून जास्तीत जास्त कर्ज फेडण्याचा प्रयत्न करीत चालू ठेवलं. त्यानंतर मित्रांनो, दुसरा मुलगा काय प्रेम प्रकरण करून घरातून बाहेर पडून गेला आणि हे सध्या घरात मान्य नव्हतं. त्यानंतर तो प्रेम प्रकरण करून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याचा स्वतःचा संसार चालू झाला. त्यामुळं त्यानं जे घर कर्ज घेऊन बांधलं होतं त्या घरातूनच तो बाहेर पडल्यामुळं त्यानं पण 11,000 रुपये द्यायचे बंद केले. अशा पद्धतीनं ज्या दोन्ही मुलांच्याकडं 11,000 जो हप्ता येऊन जो 22,000 फायनान्स कंपनीचा हप्ता भरायचा होता तो पूर्णपणे थांबला. संपूर्ण जबाबदारी वडिलांच्या नावावर कर्ज काढलं होतं, वडिलांनी सगळी जबाबदारी स्वीकारली. आणि त्यानंतर एक वर्षभर चांगल्या पद्धतीनं शेतीतील इन्कम असेल, छोट्या व्यवसायातनं व्यवसाय असेल, दुधाकडून इन्कम असेल, तर ह्यातनं हा हप्ता हळूहळू ते घालवण्याचा प्रयत्न केला. पण व्याजदर आणि हप्ते थकीत ह्यामुळं कायम फायनान्स कंपनीनं सातत्यानं त्रास देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी 4 हप्ते तटलेत त्यावेळी फायनान्स कंपनीनं सदरचं प्रकरण हे मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलं. आता दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केलं असतं तर प्रश्न वेगळा होता. यांनी जे प्रकरण जे दाखल केलं ते फायनान्स कंपनीनं आपल्या ज्युरिडिक्शनप्रमाणे प्रकरण दाखल केलं आणि कोणत्याही प्रकारची नोटीस आमच्या पक्षकाराला आलेली नाही. आणि त्यामध्ये त्यांनी रिकव्हरी
35 लाख रुपयाची रिकव्हरी मागितलेली आहे मित्रांनो. 20 लाख कर्ज काढलं होतं. आत्तापर्यंत कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये भरलेत. आता 2026 चालू आहे. इतक्या वर्षात व्याज कुठे गेलं, रक्कम किती होती, अजून 35 लाख रुपये देणं आहे, अशी ह्या फायनान्स कंपनीनं अनेक लोकांच्या फसवणूक केलेल्या आहेत आणि सदरचा व्याजदर 20 ते 40% दरम्यान बसत आहे. असे अनेक पक्षकार मित्रांनो आहेत. आत्ता परिस्थिती अशी आहे की परवा त्याच फायनान्स कंपनीनं जे रिकव्हरी मागितली होती त्या रिकव्हरीमध्ये आता घराची जप्ती मागितलेली आहे. तीच जप्ती आता थोड्या दिवसात त्या व्यक्तीवर, आमच्या पक्षकारावर येत आहे. मित्रांनो, ज्या घरासाठी पदरचे 10-15 लाख रुपये घेतले ते, ज्या घरासाठी 20 लाख फायनान्स घेतला होता, त्या फायनान्स कंपनीचं कर्ज आत्ता सध्या 35 लाख रुपये आहे. आत्ता तरी ह्या 8-10 वर्षामध्ये 7 ते 8 लाख रुपये भरलेले आहेत. तरीसुद्धा फायनान्स कंपनी थांबलेली नाही. डायरेक्ट कोर्टाची ऑर्डर आणली आहे आणि आता जप्ती करणार आहेत. अशी अनेक प्रकरणं मित्रांनो घडत आहेत. त्या माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना अशी विनंती आहे, जास्तीत जास्त मित्रांनो फायनान्स कंपनीकडून जास्तीत जास्त कर्ज घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोसा. आणि जर कर्ज घेणारा असेल तर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जर आर्थिक नियोजन जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. परंतु फायनान्स कंपनीकडून तुम्ही कर्ज घेऊ नकोसा. जे काही तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, तुमचं स्टेटसप्रमाणे किंवा तुमचं सिबिल स्कोअर काय आहे त्या पद्धतीनं तुम्ही नॅशनलाइज बँकेतनं कर्ज घेण्याचा प्रयत्न करा. ते बी व्याजदर किती आहे याची आधी चौकशी करा. त्याचबरोबर जिथून तुम्हाला कर्ज घ्यावयाचंच असेल तर पतसंस्था जरी असतील, व्याजदर जरी 12-13% असेल तर पतसंस्थेचं मित्रांनो कर्ज आपल्याला का परवडतं. 3 हप्ते तटल्यानंतर किंवा 4 हप्ते तटल्यानंतर तुमची स्थानिक लेवलची संस्था असल्यामुळं तुम्हाला ती समजून घेत असतात आणि त्या पद्धतीनं शेतकरी वर्ग आपण आहोत, त्यामुळं कर्ज मागं पुढं होत असतं. पण फायनान्स कंपनी ही तुमच्यासाठी थांबत नाही. 3 हप्ते तटल्यानंतर डायरेक्ट कोर्टामध्ये जाते आणि आपण आयुष्यभर जी काय आपल्याला अब्रू, मान, सन्मान मिळवलेला असतो ती जप्ती तुमच्या घरावरून पूर्णपणे अब्रू काढण्याचा प्रयत्न करत असते. अनेक लोकांच्या अशा अब्रू गेलेल्या आहेत. घरं विकायची पळालेल्या आहेत, शेत विकायची पळालेल्या आहेत, गाव सोडून जायची पळालेल्या. तर मित्रांनो, फायनान्स कंपनीचं कर्ज काढूच नका. जर काढायची वेळ आली तर तुमचं आर्थिक आधी नियोजन व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करा. एक वेळा शिळी भाकरी खावा, एक वेळा अर्धपोटी उपाशी राहा. जर फायनान्सचं कर्ज काढलेलं असेल मित्रांनो तर वेळेवर तरी हप्ते भरा, नाहीतर 1 टाईम सेटलमेंट करा आणि परत बँकेचं कर्ज काढा. कारण जीवनामध्ये फार वाईट परिस्थिती कुठली असेल तर फायनान्स कंपनीचं कर्ज काढणं आणि व्याजदर इतका लावला जातो आणि ज्यावेळी एकदा तुम्ही कर्ज घेतला की मित्रांनो तुमचं कुणीही ऐकत नाहीत. त्यामुळं कर्ज काढताना फार विचार करून काढा. मी अनेक वेळा तुम्हाला सांगायला आहे, पुन्हा सांगायला आहे, फायनान्स कंपनीचं कर्ज काढत असताना ज्या लोकांनी फायनान्स कंपनीची कर्ज काढून घरं बांधलेले आहेत आणि ज्यांचे हप्ते तटलेले आहेत किंवा त्यांची आत्ता आर्थिक परिस्थिती, आर्थिक नियोजन काय आहे ह्याचं आधी तुम्ही एक म्हणतानं 10 अशा क्लायंटना भेटा की ज्यांनी फायनान्स कंपनीचं कर्ज घेतले आणि ते रेग्युलर आहे का नाही आहे आणि घेतल्यानंतरची काय परिस्थिती आहे आणि घ्यायच्या आधीची काय परिस्थिती होती. त्यामुळं अनेक घरं उद्ध्वस्त झालेले मित्रांनो मी बघितलेले आहेत. त्यामुळं माझी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल की जर कर्ज घ्यायचं असेल तर योग्य अशा व्याजदर कमी असणाऱ्या संस्थेकडून कर्ज घ्या, बँकाकडून कर्ज घ्या. पण फायनान्स कंपनीच्या नादाला लागून कोणतंही स्वप्न तुम्ही पूर्ण करू नका. घराचं स्वप्न पूर्ण करू नका, गाडी घेऊ नका. मुलांचं शिक्षण असेल तो प्रश्न वेगळा असतो, पर्यायच नसेल तर आता मुलांच्या शिक्षणासाठी फार पैसा लागत नाही. जो काय लागतो ते तुमच्या मुलाची बौद्धिक पातळी किती आहे त्या पद्धतीनं पैसा लागत असतो. पण शिक्षणासाठी घेतलेला प्रश्न वेगळा पडतो. पण घरासाठी, गाडीसाठी, मोटरसायकलीसाठी, चैनीसाठी, मोबाईलसाठी अशा पद्धतीनं कर्ज जर घेत असाल तर मित्रांनो तुम्हाला फार मोठी माझी विनंती आहे, अजिबात फायनान्स कंपनीचं एवढं कर्ज घेऊ नका. फार वाईट परिस्थिती मी बघितलेल्या आहे. उघड्यावर संपूर्ण संसार पडलेला आहेत. कारण दुसऱ्या केसमध्ये अशी परिस्थिती झाली आहे
छानपैकी कोट रुपयाची फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीमध्ये करता जो पुरुष होता तो अचानक हार्ट अटॅकने एक्सपायर झाला आणि फायनान्स कंपनीचं कर्ज घेतलं होतं, बँकेचं 2 कर्ज होते आणि आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कटलं. आणि त्यानंतर जी काही परिस्थिती आली, एक वेळा बँका थांबल्या होत्या, पण फायनान्स कंपनीनं पहिल्यांदा जप्तीची ऑर्डर काढली होती. त्यामुळं फार विचार करून तुम्ही फायनान्स कंपनीचं घ्यायचंच असेल तर विचार करून घ्या. माझं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला विनंती असेल, फायनान्स कंपनीचं अजिबात कर्ज काढू नका. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असेल तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.